काय चर्चा झाली आणि काय निर्णय झाले? एक काही सोमवारी आदरणीय देवेंद्रजी, त्याचबरोबर आदरणीय एकनाथराव शिंदेजी ही सर्वांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट झाली होती. एक स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या सुरू आहेत त्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा पद्धतीने निवडणुका आणि निवडणुकांना आपण सामोरे गेलो. येणाऱ्या 20 तारखेला सुद्धा काही प्रलंबित अशा निवडणुका आहेत. त्या संदर्भात कशा पद्धतीने पुढे जायचं आहे या संदर्भातली एकंदरीत चर्चा ही त्या बैठकीमध्ये झाली. आणि ही बैठकीची चर्चा ज्यावेळेला सुरू होती त्याच वेळेला आगामी ज्या निवडणुका आहेत, मग त्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका, या निवडणुकांच्या संदर्भामध्ये सुद्धा कशा पद्धतीने पुढे जायला हवं या संदर्भात आदरणीय देवेंद्रजी आणि शिंदेसाहेब असतील, बावनकुळेजी, आम्ही सर्वजण बसलो. त्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कोर टीमचीही सविस्तर अशी या संदर्भातली बैठक झाली होती. आणि या सगळ्या विषयातून एक गोष्ट पुढे आली की येणाऱ्या काळामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत, या महानगरपालिकेच्या निवडणुका या लवकरच जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या आरक्षण आणि जो विषय जो आहे तो हायकोर्टामध्ये जो सुरू आहे, त्यामुळे कदाचित त्या थोड्याशा लांबवल्या जातील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.